अध्याय 4, सृष्टीच्या निर्मितीचा उपक्रम. यामध्ये आपण शुकदेव गोस्वामी यांच्याद्वारे मंगलाचरणचे जे श्लोक आहेत त्याबद्दल श्रवण करीत आहोत. श्लोक संख्या 20 पर्यंत आपण चर्चा श्रवण केलेली आहे. तर भगवंत कोणत्या व्यक्तीसाठी दर्शन त्यांचे उपलब्ध असते याची प्रार्थना ते करत आहेत 21व्या श्लोकामध्ये. यदंग्रय विध्यान समाधिदौतया धियानुपश्यन्ति हि तत्त्वमात्मनः वदन्ति चैतत् कवयो यथा रुचम् समे मुकुंदो भगवान प्रसीदताम्. भगवंत श्रीकृष्ण हे एकमात्र मुक्तिदाता आहेत, त्यामुळे त्यांना मुकुंद म्हणतात. भक्त प्रत्येक क्षणामध्ये त्याच भगवंतांच्या चरण कमलांचे चिंतन करीत असतात आणि महापुरुषांच्या पदचिन्हांवरतीच चालत चालत ते समाधी अवस्था प्राप्त करतात आणि त्या समाधी अवस्थेमध्ये परमसत्य रूपामध्ये ते भगवंत श्रीकृष्णांचंच दर्शन प्राप्त करतात. परंतु यांच्यापेक्षा वेगळे लोक असतात, जे ज्ञानीजन विद्वान जन जे असतात, त्यांच्यासाठी हा विषय आहे परमसत्याच्या संशोधनाचा. परंतु ते आपल्या बुद्धी आणि मानसिक चिंतनाद्वारे भगवंतांना प्राप्त करण्याची पराकाष्ठा करीत असतात. तर असे भगवंत जे भक्तांद्वारे आणि अप्रत्यक्षपणे ज्ञानीजनांद्वारे सुद्धा पूजित आहेत, अशा भगवंतांना मी प्रणाम करतो आणि अशा भगवंतांनी माझ्यावरती प्रसन्न व्हावं अशी प्रार्थना शुकदेव गोस्वामी करतायत. जसं दक्षिण भारतामध्ये भगवंतांचे एक महान भक्त राजा होऊन गेलेत, ज्यांचं नाव आहे कुलशेखर. त्यांनी एक प्रार्थना केलेली आहे भगवंतांच्या चरणकमलांच्या चिंतनासंदर्भात. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांतम अद्यैव मे विशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कफवात पित्तैः कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. हे म्हणतात की हे भगवंत श्रीकृष्ण, माझी आपल्या चरणांमध्ये हीच प्रार्थना आहे की माझं जे मन रूपी हंस आहे तो आपल्या चरण कमलांच्या डंठलांमध्ये अर्थात देठांमध्ये त्याच्यामध्ये जलामध्ये डुबून एकदम आपल्या ज्या चरण कमलांच्या ज्या नाडी आहेत पाण्यामध्ये पसरलेल्या त्यांच्या जाळ्यामध्ये सर्वथा गुंतून जाऊ आणि तिथेच अडकून राहू आपल्या चरणांमध्ये. नाहीतर काय होईल, प्राण प्रयाण समय, मृत्यूच्या वेळी काय होईल, गळ्यामध्ये कफ वात आणि पित्त ह्यामुळे काय होईल, गळा रुद्ध होईल आणि रुद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग तुमचं नाव घेणं फार कठीण होईल. कंठ अवरोधन विधौ, आणि त्यामुळे आपलं चिंतन करणं मला कठीण होईल. त्यामुळे आपण काय करा, आपल्या चरणांमध्येच मला यथोचित स्थान द्या, अशी सुंदर प्रार्थना कुलशेखर महाराज करतात. आणि सर्व भक्त भगवंतांना चरणांनाच प्राप्त करण्याची इच्छा करीत असतात. भगवंतांचे पुत्र, पहिले पुत्र स्वतः ब्रह्माजी यांच्यावरती आपली त्यांनी काय विशेष कृपा केली आहे. प्रचोदिता ये पुरा सरस्वती वितन्वता जस्य सतीं स्मृतिं हृदि स्वलक्षणा प्रादुरभूत् किलास्यतः समे ऋषीणां ऋषभः प्रसीदताम्. ज्या भगवंतांनी सृष्टीच्या प्रारंभामध्ये ब्रह्माजींना उत्पन्न केलं आणि त्याच ब्रह्माजींच्या हृदयामध्ये अत्यंत शक्तिशाली दिव्य ज्ञान प्रकट केले आणि त्या ज्ञानाचा विस्तारही केला. आणि त्याचबरोबर सृष्टी आणि स्वतःच्या विषयी पूर्ण ज्ञान त्यांच्या हृदयामध्ये त्यांनी प्रकट केलं. आणि ते ब्रह्माजी
ज्यांच्या मुखातनं अनेक असे वेद प्रकट होतात आणि स्वतः ब्रह्माजींच्या नाकातनं वराहदेव प्रकट झाले होते, आदी वराह. आणि भगवंत ब्रह्माजींच्या मुखातनं मग पुन्हा वेद प्रकट झाले, ते त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झाले होते. तर अशा भगवंतांनी माझ्यावरती काय कृपा करावी? माझ्यावरती प्रसन्न होण्याची कृपा करावी. जीव आणि भगवंत यामध्ये गुणांचं काय भेद आहे ते थोडस बघूया. जीव हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि भगवंत विभू अत्यंत महान आहे. पण गुणांच्या मात्रेमध्ये जर विचार केला तर भगवंतांमध्ये 64 कला गुण हे सर्वथा पूर्ण रूपाने आढळतात आणि जीवामध्ये जास्तीत जास्त 50 गुण, ते पण फक्त आंशिक रूपामध्ये प्राप्त होत असतात, सर्वथा नाही. त्यामुळे जर पर्सेंटेजमध्ये, टक्केवारीमध्ये जर बघितलं तर पूर्ण ज्ञानाच्या फक्त 78% ज्ञान अर्जित करण्याची क्षमता जीवामध्ये आहे, ते पण आंशिक रूपामध्ये. गुणात्मक दृष्ट्या ती 78%, मात्रेमध्ये नाही. त्यामुळे जीव हा अंश मात्र आहे आणि भगवंत अंशी आहेत. अशा भगवंतांचं चिंतन आपल्या हृदयामध्ये आणि बुद्धीद्वारे आपण करू शकतो. त्यामुळे भगवंतांना धियामपतीही असं म्हणतात. आपण काल त्याचं श्रवण केलंय की पती श्लोकमध्ये अनेक रूपाने भगवंतांना पती म्हणून उल्लेख केलेला आहे. ही पूर्ण सृष्टी आणि सगळे जीव हे भगवंतांच्या चरणांच्याच अधीन असतात सदा सर्वदा. असे भगवंत ज्या प्रकृतीच्या पलीकडे आहेत, तरीही अत्यंत कृपा करून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली तर ते आपल्या हृदयामध्ये प्रकट व्हायला तयार असतात. तर ह्या जगतामध्ये आपण सर्व जीवांवरती काय कृपा करतात हे शुकदेव गोस्वामी सांगतायत. भूतैर्महद्भिर्य इमा पुरो विभूर निर्मायशेते यदमुषो पुरुषः भुङ्क्ते गुणान् षोडश षोडशात्मकः सोऽलङ्कृशिष्ट भगवान वचांसी मे. ब्रह्मांडाच्या आतमध्ये एक छोट्या बुडबुड्यामध्ये, जो ब्रह्मांड एवढा बुडबुडा आहे, त्याच्यामध्ये भगवंत विस्तार करतात. कारणदक्षाई विष्णू विस्तार करतात गर्भोदक्षाई विष्णूच्या रूपामध्ये. आणि तेच गर्भोदक्षाई विष्णू या छोट्याशा बुडबुड्यामध्ये, ब्रह्मांडाच्या बुडबुड्यामध्ये आतमध्ये काय करतात? शयन करतात, झोपण्याची लीला करतात. आणि सर्व ह्या जगताला निर्माण करणाऱ्या तत्वांना ते प्रकट करतात. आणि तेच पुरुष अवतार मानले गेले आहेत. पहिले पुरुष अवतार कारणदक्षाई विष्णू अर्थात महाविष्णू, त्यानंतर ब्रह्मांडाच्या आतमध्ये जलामध्ये निवास करणारे, शयन करणारे ते क्षीरोदक्षाई विष्णू, आणि सर्व जीवांच्या हृदयामध्ये असणारे परमात्मा ते आहेत क्षीरोदक्षाई विष्णू. तर हे 3 पुरुष अवतार आहे या जगामध्ये. तर हे सर्व जीवांनाही निर्माण करतात आणि सर्व भौतिक तत्वांनाही निर्माण करतात. असे भौतिक गुण हे किती विभाग आहेत? त्यांचे 16 प्रकारचे विभाग आहेत, जे जीवांचे काय आहेत? जनक आहेत, पिता आहेत, आणि सर्व जीव हे त्यांच्याच अधीन आहेत. असे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत शुकदेव गोस्वामी म्हणतात की माझ्या प्रवचनांद्वारे अलंकृत ते स्वतः होत आणि माझ्या प्रवचनांना ते अलंकृत करत. असे भगवंत माझ्यावरती प्रसन्न होत, अशी प्रार्थना ते करतायत. कारण जोपर्यंत भगवंत कृपा करणार नाही तोपर्यंत हरिकथाही मुखातनं बाहेर येऊ शकत नाही. आणि ती वक्त्यासाठी आणि श्रोत्यासाठी दोघांसाठी कल्याणकारी असू शकत नाही. त्यामुळे आवश्यकता आहे की भगवंतांची अधिक कृपा प्राप्त केली जावी आणि त्या कृपेने मग आपण भगवत कथा श्रवणही करू शकतो आणि कीर्तन बोलूही शकतो. तर सर्वांच्या कल्याणासाठी दिव्य ज्ञान प्रकट करणाऱ्या ऋषींना आता ते नमस्कार करतात. भगवंतांना नमस्कार केला
तर हे मंगलाचरण मध्ये पहिलं चरण आहे भगवंतांची ईश स्तुती. आता भक्तांची स्तुती, ऋषी मुनींची स्तुती करतात. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेधसे पपोर्ज्ञानमयं सौम्या यन्मुखाम्बोरुहासवम्. मी साक्षात भगवंतांचे अवतार श्रील व्यासदेव मुनी, जे शुकदेव गोस्वामींचे वडीलही आहेत आणि गुरुही आहेत, त्यांना सादर नमस्कार करतो. त्यांनी सर्व वैदिक शास्त्रांचं काय केलंय, संकलन केलेलं आहे, एकत्रीकरण केलंय. आणि आधी ते फक्त शब्द रूपात होते, त्यांना लिखित स्वरूपामध्ये कलियुगातील जीवांच्या कल्याणासाठी त्यांनी लिखित स्वरूपामध्ये आपल्याला दिलेलं आहे. शुद्ध भक्तगण भगवंतांचे जे चरण कमल आहेत त्यांच्याच सारखे यांचे दिव्य काय आहे, मुख आहे. आणि यांच्या मुखातनं काय करत आहेत, अमृतरूपी असं दिव्य ज्ञान हे प्रकट होत आहे. आणि ते ज्ञान त्यांनी आपल्या कानांना पात्र करून शुकदेव गोस्वामींनी ते अमृत पिलं होतं. आणि आता पुन्हा शुकमुखात अमृत द्रव संयुतम, तेच दिव्य अमृत आता शुकदेव गोस्वामींच्या मुखातनं प्रकट होऊन परीक्षित महाराज श्रवण करण्यासाठी तयार आहेत. तर ही ज्ञान प्राप्तीची ऐतिहासिक परंपरा आहे. याचा आधार आहे श्रवणविधी, पूर्णपणे श्रवणावरतीच आधारित आहे. ज्ञानीजन बोलणार आणि श्रोते ते श्रवण करणार, आणि याद्वारे ज्ञान हे काय होत असतं, पिढी दर पिढी प्रवास करीत असतं आणि सर्व जीवांचा उद्धार करीत असतं. तर आपण नवीन उत्तर शोधण्याची गरज नाही. प्रश्नही आधी विचारले गेलेले आहेत आणि दिव्य उत्तरही त्यांचे दिले गेलेले आहेत. आपण फक्त श्रवण करून ते समजून घेतले पाहिजे. तर अशा संशोधनाची काहीही आवश्यकता नाही, कारण ज्ञान हे आधीपासूनच परिपूर्ण आहे. ज्ञानाचं संशोधन नाही, फक्त श्रवण करण्याची आवश्यकता आहे. एतद देवात्मभूराजन् नारदाय विपृच्छते वेद गर्भोऽभ्यदात साक्षात् यदाह हरिरात्मनः. हे राजा परीक्षित, नारद ऋषींद्वारे, देवर्षी नारद ऋषींद्वारे विचारला गेल्यानंतर प्रथम जन्मलेले स्वयंभू ब्रह्माजी यांनी या विषयाबद्दल दिव्य ज्ञान प्रकट केलं होतं की जे भगवंत आहेत ते त्यांच्याद्वारे प्रकट होणारे पहिले पुत्र ब्रह्माजी यांच्या प्रती भगवंतांनी स्वतः हे दिव्य ज्ञान आधीच देऊन ठेवलेलं आहे. आणि हे ब्रह्माजी भगवंतांच्या कृपेने संपूर्ण वैदिक ज्ञानामध्ये परिपूर्ण झाले होते. कारण भगवंतांनीच नाभी कमळातनं जेव्हा बाळ रूपामध्ये ब्रह्माजींचा जन्म झाला, त्यानंतर त्यांना तप करण्याचा आदेश दिला आणि त्या तपाद्वारे भगवंतांचा साक्षात्कार करून मग ब्रह्माजींना ते ज्ञान प्रकट झालं. आणि त्या ज्ञानाद्वारे त्यांनी दुय्यम या प्रकृतीमध्ये ब्रह्मांडाचं सृजनही केलं आणि जीवांचीही निर्मिती केली. त्यामुळेच त्यांना वेदगर्भ म्हणतात, कारण ते आधी वेदांना धारण करतात आणि मग जगताच्या कल्याणासाठी ते वेदांना स्वतः प्रकट करतात. अशा पद्धतीने श्रीमद भागवतांच्या द्वितीय स्कंदातील सृष्टीच्या निर्मितीचा उपक्रम हा चौथा अध्याय पूर्ण झाला. धन्यवाद. हरे कृष्ण.